कुपवाड संघर्ष समितीचे घरपट्टी वाढी विरोधात आमरण उपोषण सुरू. विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर पाठिंबा. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेनं वाढवलेल्या घरपट्टीच्या निषेधार्थ कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीनं सोसायटी चौक येथे आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. वाढीव घरपट्टीचा निर्णय तातडीनं रद्द करण्यात यावा, अन्यथा आंदोलन अधिकच तीव्र करण्यात येईल असा इशारा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. महापालिकेनं वाढीव घरपट्टीच्या नोटिसा बजावून कुपवाडकर नागरिकांवर अन्याय केलेला असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. कोणत्याही परिस्थितीत ही वाढ मान्य नसून वाढीव घरपट्टीचा निर्णय मागे घेतल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आशुतोष धोत्रे, उपाध्यक्ष तानाजी गडदे, उपाध्यक्ष गोरख वनकडे आणि सचिव दाऊद मुजावर यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. कुपवाडकर नागरिकांवरील वाढीव आर्थिक बोजा तत्काळ मागे घ्यावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. शिवसेनेचे बजरंग पाटील, अमोल पाटील, सूरज कासलीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बजाज, राहुल पवार, शेखर माने, चंदन चव्हाण, भाजपचे नगरसेवक चेतन सूर्यवंशी, माजी उपमहापौर प्रशांत पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे रुपेश मोकाशी यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समर्थन दिलं. यावेळी संघर्ष समितीचे मार्गदर्शक आणि माजी नगरसेवक शेठजी मोहिते, मुश्ताक रंगरेज यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा देताना सांगितलं की वाढीव घरपट्टीचा निर्णय मागे घेतल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही. कुपवाडकर नागरिकांवर अन्याय करणारा हा निर्णय तात्काळ रद्द करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या वतीने कुपवाडमध्ये अन्यायकारक घरपट्टीच्या विरोधात आज बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. हे उपोषण कुपवाड शहर व महापालिकेने लादलेले अन्यायकारक घरपट्टीच्या विरोधात आहे. या उपोषणाकरता जैन सेनेचे चंद्रदादा चव्हाण, कुपवाड शहर राष्ट्रवादी, त्याचबरोबर चेतनदादा सूर्यवंशी, प्रशांतदादा पाटील, माजी नगरसेवक, मिरजेतून माजी सभापती संगीताताई हारगे, कुपवाड महानगरपालिके वाढीव संदर्भात ते आमरण उपोषण केलेलं आहे. आणि जी वाढीव घरपट्टी आहे, परत त्या प्रॉपर्टीची किंमत करून महापालिकेने त्याच्यावर वाढीव घरपट्टी आखलेली आहे. त्याच्या संदर्भात आम्ही दोन तीनदा त्याचं आंदोलन केलं, त्याची काही कारवाई झालेली नाही. त्यानंतर शेतीच्या घरासनी बी त्यांनी 50,000 घरपट्टी देऊन आमच्यावर तो कर लादलेला आहे. तर त्या कराबद्दल त्यांना आम्ही निवेदन दिलं, त्याची काही दक्षता त्यांनी घेतलेली नाही. आणि आमरण उपोषण करत असताना इथं काय जर कमी जास्त झालं तर त्याची जबाबदारी महापालिका राहणार, असं हे आमचं त्याला निवेदन आहे. आज या ठिकाणी कुपवाड संघर्ष समितीच्या वतीनं जी महापालिकेच्या वतीनं नवीन भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणी करण्यात आलेली आहे, त्याच्या विरोधात आमरण उपोषण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या उपोषणाच्या बाबतीत जो काय त्यांचा म्हणजे नागरिकांच्यावर जी अन्यायकारक घरपट्टी लागलेली आहे त्याच्या बाबतीत जो रोष आहे, तो नागरिकांचा रोष या माध्यमातून लोकांच्या समोर येत आहे. आणि निश्चित स्वरूपानं आम्ही माजी नगरसेवक या नात्यानं या आंदोलनाच्या पाठीशी आहोत. कुपवाड भाग हा पूर्णपणे अविकसित भाग आहे, त्याची बरोबरी सांगली मिरजे बरोबर करण्यात काही अर्थ नाही आहे. तर निश्चित स्वरूपानं कुपवाड भागातली घरपट्टी आकारणी ही अन्यायकारक असल्यामुळं ती रद्द करण्यात यावी व जी समिती आता या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीसमोर सुद्धा ही अन्यायकारक घरपट्टी रद्द व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुपवाड.